वासुदेवाय वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय श्री सद्गुरु परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवजी महाराज की जय। ओम नारायणं पद्मभं वशिष्ठं शक्तिं चिदशुक्रपराशनिशं व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादयुगहस्तामलकं च शिष्यम् अन्तोऽहं वाद्यकारमन्या अस्मद्गुरुं सन्ततमानतोः श्रुतिस्मृतिः पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि ईश्वरो गुरुराज्ञेति मुक्ते विभागिनि मोहदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरु महाराज की जय। श्री गुरुदेव श्री सद्गुरु स्वामी शिवजी महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवजी सद्गुरु महाराज यांच्या असीम कृपा प्रसाराने हा शक्तिपाठ मार्गाचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये आपण 2-4 दिवसापासून आधी आपण आदर्श अशा शक्तिपाठ विषय देणाऱ्या सद्गुरूची लक्षणं पाहिली। त्यानंतर असद्गुरूची लक्षणं पाहिली। त्यानंतर आपण दीक्षा घेणारा हा जो साधक आहे शक्तिपाठाची, त्या शक्तिपाठ दीक्षा घेणाऱ्या साधकाची लक्षणे सत्स्वरूपामध्ये तत्व कसा असणार। काल 2 दिवसापासून आपण शक्तिपाठ घेणाऱ्या सत शिष्याची लक्षणे पाहून ही लक्षणं अशासाठी बघायचे की ही लक्षणं ज्यांनी दीक्षा घेऊन टाकलेली आहेत त्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं की ही जी लक्षणं म्हणजे जे सद्गुण सांगितले जात आहे त्यापैकी आपल्यामध्ये काही आहेत का, नसतील तर ते आणायला हवे। कारण शक्तिपाठाचा दीक्षा घेणारा हा साधक सत पाहिजे, तरच त्याला सद्गुरूची ही प्राप्त झालेली दीक्षा आणि त्या दीक्षेने प्राप्त झालेलं
कुंडलिनी शक्तीचं हे स्वरूप आहे ते त्याला आपल्या स्थितीपर्यंत घेऊन जाईल. अन्यथा ते जर असंच राहणार तर मग काही दिवस काल एक मोठा सुंदर किस्सा विराज यांच्या ग्रंथातून आपण पाहिला. गुरु आणि शिष्य यांचं मनोमिलन होतं, म्हणजे सामरस्य होतं. जशी शक्ती आणि शक्तिमान, शिव आणि शक्ती यांचं मिलन होतं, ते एकरूप होतात समाधीच्या अवस्थेमध्ये, आणि पुन्हा ती शक्ती त्या शिवापासून अनुभवून कार्य करायला लागते. अशा प्रकारे कार्य करणारी शक्ती शिवापासून विलीन होते आणि शिवातही जाते. शिव तिच्यामध्ये असतो, ती शिवात असते. त्याप्रमाणे गुरु आणि शिष्य यांचं मनोमिलन व्हायला हवं. सद्गुरु आणि त्याचा शिष्य याच्यामध्ये हे सामर्थ्य जर नसेल तरी सुद्धा त्याला प्राप्त झालेली ती जी शक्ती आहे ती त्याला जास्त लाभदायक होत नाही. म्हणून ही जी शक्ती आहे आपल्याला प्राप्त झालेली सद्गुरु करून ती जास्त लाभदायक व्हावी म्हणून सद्गुरूशी मनोनिवेदन झाले, महानिवेदन झाले. गुरु तर शिष्याच्या मध्ये जाऊन बसतात शक्तीच्या रूपाने, जागृत शक्तीच्या रूपाने. परंतु शिष्य जो आहे तो आपलं स्वतःच जे काय अस्तित्व आणि त्याने कमावलेलं जे काय अस्तित्व तो त्याचं स्वतःच समजून. शिष्याचं कर्तव्य हे आहे की शिष्याने हा भाव धारण केला पाहिजे की हे जे आता महत्व आहे ते सगळं सद्गुरूच आहे असं तो होणार नाही. हा भाव येऊ द्या. तेव्हा सद्गुरू दीक्षेच्या स्वरूपामध्ये शक्तीनं त्यांच्याजवळ असतात, अखंड जागृत शक्तीने, आणि शिष्य हा भाव समर्पणाने गुरुमध्ये असतो. अशा प्रकारचं हे महामिलन असतं. आणि असं महामिलन जर झालं नाही तर शिष्याला त्या सद्गुरूकडून प्राप्त झालेल्या दीक्षेचा फारसा फायदा होत नाही. तेव्हा समरसतेच्या या बोधात प्राप्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गुरुने दिलेली जी साधना आहे ती अखंड नित्य सुरू ठेवणे. तरच तो साधक जीव भावातून शिव भावात जाईल आणि शिव भावातच विश्रांती आहे. श्रम नष्ट होतात, दुःख नष्ट होतात. तेव्हा हा प्रकार पाहिल्यानंतर शास्त्र असं सांगतात. हा सुंदर श्लोकाचे 2 चरण आहे. किमत्र बहुमुखेन शास्त्रकोटी श्रुतेन वा, किमत्र बहुमुखेन शास्त्रकोटी श्रुतेन वा गुरुवाक् चित्त विश्रांती गुरुकृपांतरम्. हा श्लोक आपण काय झालेला आहे. या श्लोकामध्ये असं सांगितलंय की शिष्याला जी विश्रांती, जे समाधान, जे सुख, आत्मसुख प्राप्त करायचं आहे ते शास्त्र वचन किती पाठ केली, शास्त्राचा कितीही अभ्यास केला तरी चांगले प्राप्त होणार नाही. शास्त्र कोटी श्रुतेन,
आपण काय करतो, शास्त्र वाचतो, ग्रंथ वाचतो, पारायण करतो. पारायणाने, शास्त्र वाचनाने किंवा शास्त्रकाच्या प्रवचनाने, शब्दांनी आपल्याला ही आपल्याच्या ठिकाणी प्राप्त असलेली जी सुखशांती आहे ती कधीही लागत नाही. म्हणून ही प्राप्त होण्यासाठी शास्त्र असं सांगतो की पूर्णभाव चित्त विश्रांती, ही चित्ताची विश्रांती ती दुर्लभ आहे. परंतु गुरुगुणा गुरुकृपा गुरुची श्रेष्ठ कर्म अशी जी कृपा आहे, शिक्षा आहे, शक्ती आहे, तिच्याने मात्र ही परम शांती त्या शिष्याला प्राप्त होते. अध्यात्म जीवनात सद्गुरूंचे स्थान काय असावं असा अनेक लोकांकडे प्रश्न आहे. याची कल्पना साधकाच्या मनात स्पष्टपणे उभी राहिली पाहिजे. साधकाला जर माहिती नाही की सद्गुरूचं काय स्थान अध्यात्मामध्ये, मागच्या लोकांना त्यांनी गुरुच केले त्यांना काय नाही. म्हणून जे गुरुभक्त आहेत त्यांना तरी कमीत कमी सद्गुरूंचं अध्यात्माचे हे स्थान काय असतं याची कल्पना असणं ही आवश्यक आहे. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये फार सुंदर त्यांनी अनेक दृष्टांत देऊन हा विषय केलेला आहे. स्वामी समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सगुण भक्ती हे कळे. सगुण भक्ती शिष्याला कळते. सगुण भक्ती म्हणजे आपण पाहतो सगुण भक्ती दोन प्रकारची, किंवा वंदन, दासीभक्ती, भजन, पूजन, आराधन वगैरे. ही जी भक्ती आहे ही शिष्याला कळते. सगुण भक्ती म्हणजे ज्यांची आपण भक्ती करतो त्या देवाची किंवा गुरुची सगुण मूर्ती कल्पना करून आपण ती भक्ती करतो. म्हणजे आपल्या सारखेच आहे असं समजून आपण त्यांची ती भक्ती करतो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सगुण भक्ती ते कळे, निर्गुण भक्ती ते न कळे. आता जे गुरु किंवा जे भगवान निर्गुणात आहेत, पण आत्मा निर्गुण आहे, ब्रह्म निर्गुण आहे. आणि तसं पाहिलं तर गुरुही निर्गुणच असते. तेव्हा ह्या निर्गुणाची भक्ती कशी करायची? सगुणाची भक्ती करते परंतु निर्गुणाची भक्ती करत नाही. हे अवघी प्रांजळकडे सद्गुरू केली आहे. परंतु समर्थ रामदास स्वामी म्हणतात, पण जर खरा सद्गुरू तुम्हाला प्राप्त झाला, सद्गुरूंची जर शिष्याला प्राप्ती झाली तर त्याला सगुण भक्ती करतो, निर्गुण भक्तीचं स्थान करते. आता सद्गुरूची कृपा आहे. सद्गुरूच्या कृपेने निर्गुण भक्ती करते. उदाहरणार्थ शक्तिपात दीक्षा देताना गुरु जेव्हा आपल्याला ती त्याची जागृत शक्ती प्रसारित करतात आणि शिष्यात देतात, आणि मग शिष्याची ही जी मित्री शक्ती आहे ती जागृत होऊन क्रियाशील होते. आता या ठिकाणी कोणता सगुणपणा आहे, कोणती मूर्ती आहे त्या ठिकाणी, कोणते चित्र आहे, कोणती काहीच नाही तिथे आकृती. हा सगळा निर्गुणाचा प्रकार. शक्ती कशी जाते, ती काय करते, क्रियाशील कशी होते, ती कशी कार्य करते, हा सगळा खेळ जो आहे शक्तिपाताचा, हा निर्गुणातला खेळ.
हा जर निर्गुणातला खेळ आहे तर त्या शिष्याला कळतं की नाही कळत खेळ होताना त्याची पूर्ण शक्ती जागृत झाल्यानंतर ती जी क्रियाशील झाली आहे ती अनेक प्रकारच्या क्रिया करते आणि त्याला आनंद होतो तो त्याला अनुभव कळलं की मी त्याला सांगितलं म्हणजे निर्गुणातली भक्ती त्याला समजली गुरुकृपेने अन्यथा इतर मार्गाने कुठले मार्ग नक्की कळत नाही म्हणून समूह भक्तीने सगळंच करतात आणि ती करू शकते पण निर्गुण भक्तीचा हा जो प्रकार आहे हा गुरुकृपेशिवाय प्राप्त होत नाही अगदी स्पष्ट आपला सगळ्यांचा अनुभव आहे समस्त करून म्हणतात जय जयाजी सद्गुरु पूर्ण कामा जय जयाजी सद्गुरु पूर्ण कामा परम पुरुषा आत्मया रामा परम पुरुषा आत्मया रामा अनिर्वाच्य तुमच्या तुमचा महिमा विरंगा नवच अरे ज्या सद्गुरूच्या कृपेनं आपल्याला सगुण आणि निर्गुण दोन्ही प्रकारची भक्ती करायला लागली अशा या सद्गुरूचा महिमा कसा वर्णन केलं म्हणून सद्गुरूचा महिमा वर्णनातीत आहे जसं आत्मा वर्णनातीत आहे आत्म्याचं काय वर्णन करावं ब्रह्माचं काय वर्णन करावं म्हणून गुरुदेव परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः असं जे गुरुविचार सांगते तेच खरं तेव्हा गुरु सुद्धा त्या कर्मशक्तीमध्ये असतात आणि म्हणून गुरुचा महिमा वर्णन करता येत नाही असं समर्थानंद स्वामी सुद्धा सांगितले अनिर्वाच्य तुमचा महिमा अनिर्वाच्य म्हणजे तो वाणीनं सांगता येण्यासारखा नाही वरुणीला न बचे किती वर्णन केलं तरी तो सांगता येत नाही असं स्वतः समर्थानंद स्वामी सांगतात जे देवाशी साकारे समर्थन म्हणतात जे देवाशी साकारे जे श्रद्धाशी कानडे जे सशिष्याशी रोकडे अलभ्य लावे जे देवाशी साखरे देवालाही साखर पडून जात की सद्गुरू काय देवांनी गुरु केलेले देवरांचं त्याचे गुरु केलेले कृष्णाचे गुरु सगळ्यांचे गुरु आहे तेव्हा ह्या देवांनाही साखर पडते गुरुवर बसायचे साखर नाही साखर कारण जे गुरुतत्व श्रद्धाशी कानडे श्रद्धाशी कानड म्हणजे श्रद्धाला आपलं ते श्रद्धाने कळत नाही म्हणजे श्रद्धा नाही कानड जे सत्शिष्या रोकडे अलभ्य लाभे परंतु जो सत्शिष्य आहे चांगला शिष्य आहे गुणवान शिष्य आहे त्याला मात्र हे लागतं प्राप्त होतं सद्गुरूंचं वर्णन सद्गुरूंचं स्वरूप शिष्याला प्राप्त होत जे सशिष्याशी रोकडे लभ्य लावे जिथं देव देवता सुद्धा हैराण होतात ते समजायला तिथं हा सशिष्य सहजत्या प्राप्त होतो गुरु सगुरु म्हणतात जे योगियांचे निजधर्म जे योगियांचे निजधर्म जे शंकराचे निजधाम जे विश्रांतीचे निज विश्राम परम पूज्य आगाध आगाध आणि परम असं पूज्य म्हणजे असं जे ठिकाण आहे निज धर्म आहे शंकर भगवंताचं देवाचं आत्म्याचं ठिकाण आहे जिथे आपल्याला पूर्ण विश्रांती होते समाधान होते आनंद होतो
असं जे आत्मस्वरूप आहे किंवा ब्रह्मस्वरूप आहे ते ब्रह्मस्वरूप विश्रांतीचं विश्राम आहे आणि परमगुह्य आहे. त्यांचे उघड नाहीये, आत्मा उघड नाही, ब्रह्म उघड नाहीये, दाखवता येण्यासारखं नाही, मी आहे, भूत आहे. आणि ते योगियांचं निवर्म आहे. जे सत्शिष्य सद्गुरूच्या कृपेने योग साधनेमध्ये अखंड रमलेले असतात आणि त्या सद्गुरूच्या कृपेने त्या साधनेतून त्यांना ते बुलेट प्राप्त होते, निवर्म सापडते. हे शंकराचे निधान. शंकराचं निधान म्हणजे शिवाचं निधान म्हणजे आत्म्याचं ठिकाण, म्हणजे धाम म्हणजे घर. ते आत्म्याचं ठिकाण त्यांना सापडतं. तेव्हा आत्म्याचं ठिकाण, आत्म्याची स्थिती प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंची कृपा लागते. हे स्वामी समर्थ तुम्हाला हे ब्रह्म असं जे विश्रांतीचं स्थान आहे ते ब्रह्म तुमचे नियोगे स्वय आपणच होई जे अंगी. असं जे ब्रह्म, असं जे आत्मतत्व आहे ना, ते आपणच स्वतः आपल्या अंगाने तयार होतो. तो शिष्यच पुढे सद्गुरू बनतो, ब्रह्मस्वरूप होतो. गुरु आणि शिष्य यांच्यातलं नातं हे आहे की ते जे सद्गुरू असतात ते शिष्याला ब्रह्मस्वरूपामध्ये घेऊन जाण्याची शक्यता असते. ब्रह्मस्वरूपामध्ये गेल्याशिवाय तो शिष्य सद्गुरू स्वरूपात येत नाही किंवा आत्मस्वरूपात येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात एक ब्रह्म तुमचे नियोगे, तुमचे म्हणजे सद्गुरूच्या योगाने स्वयं आपणची होई जे अंगी. तेव्हा ते ब्रह्म स्वयं त्याचं एक अंग स्वरूप मिळत म्हणजे स्वरूप मिळत. दुर्घट संसाराचे पांगे पांगी देणार संता. आणि मग असा शिष्य आहे ना जो स्वतः ब्रह्मस्वरूप चाललेला आहे. मग संसाराच्या पांगल्याने, संसाराच्या या ओढल्याने तो उडला जात नाही, संसाराच्या बंधनामध्ये तो सापडत नाही, संसारापासून तो अलिप्त राहतो. अलिप्त राहतो म्हणजे संसारात राहतो परंतु मनाने राहतो, अनासक्त राहतो संसाराच्या बाबतीमध्ये. हा प्रकार आहे. अशा प्रकारे सद्गुरूंचे फार मोठे महत्व या श्लोकांची चर्चा करतो. शक्तिपाताची साधना दीक्षेने सुरू होते हे खरं. ही दीक्षा सद्गुरू कृपेने लागते. दीक्षेपूर्वी सामान्य शिष्य, साधक वा सत्शिष्य यांच्यात फरक असतो. दीक्षेपूर्वीचा साधक व शिष्य आणि दीक्षेनंतरचा साधक व शिष्य यांच्यामध्ये भेद असतो, फरक असतो. हे तर प्रत्येकाला माहिती आहे. आपण दीक्षेपूर्वी कसे होतो आणि दीक्षेनंतर आपण कसे बदलत गेलो, हा जो बदल आहे हा बदल त्या शिष्याला स्वतःलाच कळून पडतो. त्याच्यामध्ये इतकं परिवर्तन होतं, इतका बदल होतो की तो स्वतः अनुभवतो. तेव्हा सामान्य शिष्याला सद्गुरूंचे व शक्तिपात दिशेने सुरू होणाऱ्या साधनेचे ज्ञान भरपूर, योग मार्गातली अवस्था यांचे फारसे ज्ञान नसते. बरोबर, जेव्हा तो दीक्षा घेतो त्यावेळेला त्याला गुरु म्हणजे काय, साधना म्हणजे काय, त्या साधनेने प्राप्त होणारे लाभ ज्ञान काय, या बाबतीमध्ये तो बरा लागलेली असतो. सशिष्याने प्रारंभी मग ग्रंथ वाचन
प्रवचनाचे श्रवण इतर गुरुभक्तांकडून माहिती घेतलेली असते. परंतु पुष्कळचे शिष्य असे म्हणतात की ज्यांनी दीक्षेपूर्वी पुष्कळ तयारी केलेली असते. आता दीक्षेपूर्वी तयारी करायची म्हणजे काय करायचं, किंवा ही शिक्षिका दीक्षा आहे तरी काय, याच्यावरचे ग्रंथ तर असतो, त्याची माहिती मिळते. या मार्गाचे शिष्य आहेत त्यांना भेटून त्यांच्याकडून माहिती घ्यायची. त्यामुळे दीक्षेनंतर त्याला येणारा अनुभव आणि दीक्षेपूर्वीची माहिती यांच्यामध्ये त्याला समन्वयता साखळीपणा वापरणं. आपण दीक्षेपूर्वी जर या दीक्षेसंबंधी काही माहिती जमवलेली असेल, ही माहिती दीक्षेच्या पूर्वी घेतलेली लोकांकडून आणि मग स्वतः दीक्षा घेतल्यानंतर त्याला आलेले अनुभव, ही पूर्वीची माहिती आणि आताच्या अनुभवाचा दीक्षेनंतरची यांच्यामध्ये सारखेपणा असला पाहिजे. सारखेपणा असतो. ही जी समानता आहे दोघांमध्ये, पूर्वी ऐकलेली माहिती ही ऐकली असते, शाब्दिक असते, आणि नंतर दीक्षेनंतर घेतलेली जी साधन आहे, तिचा जो अनुभव आहे तो प्रत्यक्ष अनुभवजन्य असतो. म्हणजे नुसती माहिती आणि अनुभवयुक्त माहिती या दोघांमध्ये साम्य आलं, जुळलं, मग त्याचा दृढ विश्वास दिसतो. मग तो म्हणायला लागतो, बरोबर आहे, आपण हे ऐकलं होतं आणि याचा अनुभव आता मला झालेला आहे. म्हणून असा साधक मग जसं रमतो साधनेमध्ये. पण ज्यांनी पूर्वी काहीच माहिती मिळवलेली, काहीच जमा केलं नाही, काहीच कशाशी पुन्हा त्यांना त्याची, म्हणून ती साधना होऊ लागायला वेळ लागतो. तिच्यामध्ये रमायला त्याला वेळ लागतो. आणि साधनेमध्ये जोपर्यंत तो रमत नाही तोपर्यंत साधनेमध्ये उत्कर्ष होत नाही, उन्नती होत नाही, प्रगती होत नाही. म्हणून साधनेमध्ये प्रगती होण्यासाठी साधनेची गोडी लागली आहे. जसं मुलांना खेळण्याचा छंद लागून जातो. आजकाल क्रिकेटचा खेळ गल्लीमध्ये सुद्धा क्रिकेट खेळत नसतात ना, आणि तो त्यांना छंद लागून गेलेला आहे. का बसतात क्रिकेट करण्याचे, आणि मग ते हा जसा त्याला छंद लागला खेळण्याचा, तसा साधकाला साधनेचा छंद लागला पाहिजे. साधकाला आवड लागली पाहिजे. छंद म्हणजे आवड. मला कसं सगळं वातावरण चांगलं दिसायचं असं काही म्हटलंच पाहिजे इतरांना. पण तो साधना व्यतिरिक्त सगळ्या गोष्टीला तयार होतो. साधना बाजूला ठेवतो. असं करूया, चला चाललेलं. तात्पर्य हे आहे की साधनेची गोडी लागली. ज्याला साधनेची गोडी लागली तो मग बाकीच्या गोष्टींना महत्व देत नाही. आज आपण जगातल्या कर्मांना अतिशय महत्व देऊन द्यावं, आणि ज्या कर्मांना खरोखर केलं नाही केलं काही फार बिघडत नाही, अशा गोष्टींना अतिशय महत्व आपण देतो. परंतु ज्या कर्माने आपल्याला, ज्या साधनेने आपल्याला लाभ होणार आहे, कर्म लाभ होणार आहे, ही साधनं सोडून असते. तेव्हा साधनेत गोडी वाटायला लागली की त्याला उत्साह वाटतो. जास्तीत जास्त वेळ मग त्याला साधनेत विभावा असं वाटायला लागतं. लोक म्हणतो की बाबा लोक संसार का आम्ही दुसऱ्यांना प्रकल्प सुधारणार, जेवण राहिलं तर मी नंतर विभाव करून
अशा तऱ्हेने खानपान वगैरे दिसलेला तो असं मुक्त बोलल्याने साधन जास्त शिष्य जेव्हा साधनेची गोडी आणि तिचा उत्साह वाढणारे वाढला की त्या साधकाला शक्ती नवीन नवीन अनुभव देते, नवीन नवीन प्रकारच्या क्रिया होतात. नवनवीन अनुभव येण्यासाठी तुम्ही साधनाकडे अखंड करत राहा. तिच्यामध्ये खंड पडला तर मग गेलं ते. तेव्हा शक्तीच्या क्रियांचा हा नवनवीन अनुभव आपल्याला देणार. सद्गुरु कृपेनं आपल्या या साधनेमध्ये विषयनंतर साधकाला या ज्या योगिक क्रिया आहेत कोणत्या आसन, प्राणायाम, मुद्रा, बंध या योगिक क्रिया आहेत. या क्रिया आपोआप होतात. इतर ज्यांना भिक्षा नाही यायची त्यांना जेव्हा ह्या क्रिया करायच्या असतात तेव्हा त्या प्रयत्न करून करावा लागतो. आसन करून प्रयत्न करून बोलावं लागतं, प्राणायाम करावा लागतो, बंध लागतो, मुद्रा करायला लागतो, ध्यान उदाहरण. परंतु आपल्या या मार्गामध्ये ही शक्ती त्याला आपोआप सगळ्या क्रिया घडवते. त्याला काही करावं लागत नाही. कुठेही श्री नुसता असतात आसन घ्या आणि बेस आणि हे सगळा अनुभव सगळ्या प्रकारचे अनुभव जे इतर मार्गामधल्या लोकांना प्रयत्न पूर्ण करावे लागतात हे सगळे अनुभव ही शक्ती आपल्याला आपोआप देते. तेव्हा म्हणूनच या योगाला सहज योग म्हटलेले आहे. सहज करता प्राप्त झालेला काही कष्टच नाही याच्यामध्ये, काही त्रासच नाही याच्यामध्ये. म्हणून या योगाला शक्तिपात योगाला सहज योग असे मार्ग दिलेले. याला सिद्ध योगही म्हणतात कारण तो तयार करून ठेवलेला तुम्हाला पण तयार करायची गरज नाही. मी फक्त आसन घ्या आणि बसा, तयारी काही नाही. त्याला सिद्ध योग म्हणतात. काही वेळा शक्ती त्याचा मनोवृत्ती बदल करून टाकते. पूर्वी त्याला रजोगुणी तमोगुणी आहार आवडत होता. दीक्षेपूर्वी जो प्राप्त होता त्याचा पूर्वीचा आहार आणि दीक्षेनंतरचा आहार त्याचा बदलून जातो. त्याला रजोगुणी आणि तमोगुणी आहार आवडत नव्हता. मांस मच्छी तर नाही, पण लसूण कांदा गांजा भांग वगैरे हे पदार्थ त्याला आवडत. हा तिखटसाठी आंबटसाठी अति शिक्षणासाठी सौम्य पदार्थ. हा सौम्यपणा सात्विकपणा आहे आणि हा सात्विकपणा त्याला शक्तीने आलेला असतो. म्हणून साधकाच्या आहारामध्ये बदल होऊन जातो. मग त्या घरातल्या बाया म्हणतात तू पूर्वीच चांगले खात होते, आम्ही बनवत होतो, मुक्त टाकत होतो, आवडीने खात होतो, आता कोण खात नाही असे बस खाल्लं तेव्हा अशा प्रकारे त्याच्या आवडी बदलून जातात आणि ते शक्तीचं नाव मिळेल अशी आवड सुचत नाही. परंतु शक्ती त्याच्या आवडी बदलून जाते. शुद्ध आणि सात्विक आहार त्याला प्रिय वाटतो. त्याची कामप्रवृत्ती कमी होऊन जाते. शक्ती ज्ञान स्वरूप आहे, त्याला चांगल्या वाईटाचे चटकन ज्ञान होते. शक्ती आनंद रूपी आहे, त्यामुळे साधकाला साधनेत आनंदाची प्राप्ती होते.
कंपनी रोमांचे स्वर एकाधिकांच्या क्रिया उद्भवल्या होतात. निरनिराळे नाद ऐकायला येतात. त्यावेळी साधकाला आनंद अश्रू येतात. देहामध्ये आवेश येते. ते जो दर्शन घडते त्याला परमानंद होतो. मनाची प्रसन्नता संतोष होतो. आज्ञाचक्रावरच्या क्रिया विविध दर्शने देतात. देवदेवता, सिद्ध महात्मे, सगुरू, प्रसन्न बाळे, गंगा, सूर्योदय, संन्याशी, ब्रह्मचारी, शिवलिंग, क्षेत्र, श्यामल, रथ, कमल, समुद्र अशा कितीतरी क्रिया या आज्ञाचक्रावर होतात. आज्ञाचक्राच्या क्रिया पाहत असताना तो साधक इतका आनंदित होतो. तर नाना प्रकारची दिव्य दर्शन होतात. आपल्या सगळ्या देहांची दर्शन आज्ञाचक्रात होतात. सध्या हा सूर्य तर दिसतोच आपल्याला बाहेरून, परंतु जो सूक्ष्म देह आहे, कारण देह, महाकारण देह आहे ना, या तिन्ही देहांचं दर्शन आपल्याला आज्ञाचक्रात होतं. तेव्हा आज्ञाचक्र हे दर्शन दाखवणारं सूत्र आहे. शक्तीला त्या ठिकाणी दर्शनाच्या क्रिया कराव्या लागतात. आणि या दर्शनांनी तो साधक अतिशय विकसित होतो, आनंदित होतो. जेव्हा त्याला देवदेवतांची दर्शन होतात त्यावेळेला त्याला असं वाटतं की चला मला साक्षात्कार झाला. तर त्यांनी कोणीतरी अशी जिवंत देवदेवतांची चित्र काढली नसतात. आता त्या नाटकांमध्ये ते चित्र असतात, पण किती मोठे असतात. परंतु आपल्या चक्रामध्ये मोठे दर्शन होतं त्यावेळेला ते फार तेजस्वी दर्शन असत. आणि मग त्याला असं वाटतं की मला दर्शन देणार, मला देवाचा साक्षात्कार झाला असा तो बोलत असतो. दर्शन असते आमच्या नातेवाईकांमध्ये दर्शन असते. आणि साधकांनो किती बसल्या बसल्या किती फायदे तुम्ही घेतात त्या शक्तीचे विज्ञान. संत तुकाराम महाराजांचा महाराज शक्तीचा दीक्षा दिलेली होती. आपले जेवढे संत आहेत ना, ह्या सगळ्या संतांना शक्तिपाताच्या क्रिया होत होत्या, शक्तिपाताची दर्शन होत होती. आपल्याला माहिती कशा असतील ते म्हणतात श्वेत कृष्ण पीत प्रभाभिन्न. सरळ मुलं का रक्त म्हणजे लाल, श्वेत म्हणजे पांढरा, कृष्ण म्हणजे काळा, पीत म्हणजे पिवळा, प्रभाभिन्न नाना प्रकारचे प्रभाव म्हणजे तेज. या आज्ञाचक्रावर आपल्याला त्या सगळ्या रंगांची दर्शन होतात. कधी लाल रंगाचे, कधी पिवळ्या रंगाचे, कधी निळ्या रंगाचे, अशा निळ्या प्रकारच्या तेजाचं दर्शन होत. म्हणतात चिन्मय अंजन सुगरे डोळा. देवता माझ्या डोळ्यामध्ये चिन्मय अंजन घातले. चिदानंद चिन्मयानंद या शक्तीनं देवता माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातलं आणि त्यामुळे मला हे दर्शन मिळाली. तेने अंजन दिल्या दिव्य दृष्टी झाली. तुम्हाला म्हणतात त्या दिव्य अंजनाने माझी दृष्टी दिव्य झाली. दिव्य दृष्टी झाली, कल्पना निभाली, द्वैत अद्वैत. आणि मग माझी द्वैत आणि अद्वैताची कल्पना नष्ट झाली. मला या जगामध्ये आता द्वैत दिसतच नाही. सगळं एकच परब्रह्म, ब्रह्म, आत्मा, भगवान तो घेऊन राहिलेला समोर दिसते.
म्हणतात देश काल वस्तू भेद मावळला. देश म्हणजे जमीन, काल म्हणजे वर्तमान भविष्य, आणि वस्तू म्हणजे वेगळ्या प्रकारच्या आकाराच्या. या सगळ्यांचा भेद मधला गेला. आता देश काल वस्तू त्याच्यामध्ये मला भेदच दिसत नाही, सगळं समान काय झालं. आत्मा निर्वाळाला विश्वास हा माझ्या शरीरामध्ये असा आत्मा आहे ना, हा असा प्रगत झाला सगळा तो विश्वामध्ये बोलून आत्मा निर्वाळाला विश्वाकार न झाला प्रपंच. आता नष्ट प्रपंच होणार नाही, आणि झालाच नाही माझ्या न झाला प्रपंच आहे परब्रह्म. अवचित्र परब्रह्म बनलेले काय तरी प्रपंच आहे परब्रह्म. अहम सोम ब्रह्म आकरण, आणि जो मी अहम आणि जो सोहम जो ब्रह्म आहे ते मला प्रत्येकाला आकरण. मी ब्रह्मस्वरूपात गेलो आहे. आता तत्वमसी विद्या ते जे तत्स्वरूप आहे ना, तत् म्हणजे ब्रह्म. तत्वमसी महावाक्य वेदांचं, ते तू आहेस म्हणजे ते ब्रह्म तू आहेस. हा महावाक्य महावाक्य आहे. म्हणतात मला हे तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग त्याची गाना अंगे तुका. तुम्ही आता माझा अंग आता तो ब्रह्मस्वरूपामध्ये गेलेला आहे, आणि मी अंगाने ब्रह्मस्वरूप झालो आहे. हा तुका आता तुका राहिला नाही, तुकाराम राहिला नाही, माणूस राहिला नाही, तो ब्रह्मस्वरूपात गेलेला आहे. या तत्वमसी ही अशी गोष्ट आहे. ही जी विपरीत अवस्थेमध्ये तुम्हाला बोललेली जीवन काय अनुभव काय अनुभव सांगितले, काय हे असे अनुभव आपल्या साधनांना यायला नाही. तुम्ही सर्व सुस्थितीत असतात, खातात पितात, घरामध्ये सगळे काही तुझी साधना खबर होती. त्या तुकोबांना भंडारीचे दोन साधना करावी लागली. घरामध्ये लागली आणि याचं शिवाय द्यायची. दोन काय खाऊ घालायचं ते सारखी जागा खर्च खर्च काढण्यापेक्षा त्यातले सोडून आणि तुम्हाला काही सोडावं लागत नाही. घरात बसतो का करत नाही सांग, आणि असा अनुभव आपल्याला काय मिळत नाही. याचा अर्थ असा की आपण साधकामध्ये असलेला जो सद्भाव आहे तो आपला हाच म्हणून सत्शिष्य म्हणून अतिशय महत्त्वाची आहे आयुष्यात. अशा प्रकारे सत्शिष्य झाल्याने आजपर्यंत अनेक सत्शिष्य सद्गुरू स्वरूपात
जाऊन बसली. कारण जन्मताच तुम्ही एकदम बरोबर केली. जन्मताच आपण सगळे अज्ञानीच असतो. लहान मुलं काम होते तर कुठलं ज्ञान असतं. पूर्वजन्माचं काही जरी असून भांडवल तरी सुद्धा बालपणामध्ये ते अभिव्यक्त होते. काही काळ जावा लागतो. ही समज घेण्यासाठी इंद्रिय पृष्ठभागी लागतात. मन बुद्धी चित्त आणि मग हळूहळू ते पूर्वजन्माचं जे काही चांगलं ज्ञान असेल ते प्रगतायला लागतं. अगदी बालवयामध्ये सगळे लोक अज्ञान स्वरूपात असतात. या अज्ञानामध्ये आपला पुष्कळचा काळ निघून जात आयुष्य. आणि पुढे जेव्हा मग आपल्याला त्याची समज यायला लागते, कळायला लागतं आपल्याला, त्यावेळेला जगाचं संसाराचं आणि पुरुषाचं वाविशिष्ट होतं. परमार्थाचं वाव सहसा शिरेपूर. हा तू लहानपणापासून परमार्थ कोणाला असा करा बालक असू शकतो. मात्र तेव्हा आपलं हे जे जीवन आहे त्या जीवनामध्ये बराच आयुष्याचा काळ अज्ञानाचा आणि एकोणचाळीस गोष्टींमध्ये गुंतलेला आहे. आणि मग पुढे मग काही काळानंतर आपण जसे त्या संसाराच्या कठीणतेतून दुःखाने मग कुठेतरी आपल्याला आश्रय मिळावा म्हणून विश्रांती मिळावी म्हणून धडपडतो. आणि त्या धडपडीमध्ये एखादा सज्जन मनुष्य एखादा चांगला संत भेटून जातो आणि त्याच्या मार्गदर्शनाने आपल्याला एखादी उत्कृष्ट साधना प्राप्त होऊन जाते. आणि ती साधना प्राप्त झाल्यानंतरही ती साधना उत्साहाने जोमाने उत्कटतेने आपण करत नाही, नाही. कारण त्यावेळी विश्वास बसायलाच बराच वेळ लागून जातो. त्याचे जे चांगले उत्तम अनुभव आहे ते यायला घेऊन लागतो. आणि मग असे जेव्हा उत्तम अशा प्रकारचे अनुभव यायला लागतात तेव्हा तो साधक मग त्या साधनेमध्ये जास्त योगून घेतो. तेव्हा आज आपली स्थिती अशी आहे का, आज आपल्याला आपल्या साधनेमुळे अशी जोडी लागते का, प्रत्येकाने विचार करून बघा आपल्या स्वतःचा. आणि जर आपल्याला अशा तऱ्हेने आपल्या साधनेची जोडी लागून बसेल तर ती जोडी लागण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ती जोडी कशी लागेल, म्हणजेच या साधनेचं जे महत्व आहे ते आपल्याला हे महत्व आम्हाला दीक्षा घेऊन बसलं नाही. दीक्षा घेतली त्याला गुरुकडून, परंतु साधनेचं महत्वच पटलं नाही. तर असा जो साधक असतो, जो शिष्य असतो त्याला असत शिष्य होता. आता असत शिष्यांची लक्षण पाहिजे. आता हा जो असत आहे वाईट शिष्य, हे वाईट शिष्य जीवनात असे लागतात. आणि या वाईट शिष्यांचं जीवन कसं असतं याचंही फार सुंदर शिक्षण शास्त्रामध्ये आहे. खरं हे ऐकून ठेवलं पाहिजे. मग आपल्याला हे काही ते जमलं असण्याची शक्यता आहे. तेव्हा उद्यापासून आपल्याला असंच शिष्याची लक्षण दिली आहे गुरुची. आतापर्यंत आपण सद्गुरूची लक्षणं पाहिली, असद्गुरूची लक्षणं पाहिली, सत शिष्यांची लक्षणं पाहिली. आता असत शिष्यांची लक्षणं बघायची.
त्याचं कारण हे की आपण सुधारावं. परंतु ही जी लक्षणं आहे त्या लक्षणांमधून आपल्यामध्ये आपल्या जीवनामध्ये असं काही शिकत नाही. याचा आत्मपरीक्षण करण्यासाठी हे ऐकावं लागेल. विषय जो आहे तो असं शिष्याचे विषय आहे. अशा सत्संगाची मंडळी समजलेली आहे. सत्संगाला विषय